मित्रांनो, भारत पाकिस्तानाची जी मॅच झाली ती मॅच खेळवू नये असा आग्रह होता भारतीय जनतेचा, भारतीय नागरिकांचा की मॅच खेळवू नये, भारताने बहिष्कार टाकावा असं सर्वांचं मत होतं. मग BCCIने ही मॅच का खेळवली, का भारतीय संघाला पाकिस्तानाबरोबर खेळण्यासाठी भाग पाडलं? नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गुरस. मित्रांनो, भारत पाकिस्तानाची जी मॅच झाली ती मॅच खेळवू नये असा आग्रह होता भारतीय जनतेचा, भारतीय नागरिकांचा की मॅच खेळवू नये, भारताने बहिष्कार टाकावा असं सर्वांचं मत होतं. मग BCCIने ही मॅच का खेळवली, का भारतीय संघाला पाकिस्तानाबरोबर खेळण्यासाठी भाग पाडलं? मित्रांनो, अनेक प्रश्न माझ्या सुद्धा मनात निर्माण झाले. भारत सरकारने का निर्णय घेतला नाही, का कठोरतेने निर्णय घेतला नाही, का ही मॅच रोखली नाही, माझ्याही मनात प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी बऱ्याच जणांनी मला फोन करून विचारलं, अरे तुम्ही म्हणताय नरेंद्र मोदीजी आणि नरेंद्र मोदीजींनी घेतलेले निर्णय योग्य असतात, मग नरेंद्र मोदीजींनी ही जी मॅच आहे ही रोखण्यासाठी का निर्णय घेतला नाही? मित्रांनो, माझ्याही मनात प्रश्न निर्माण झाला. मला ही गोष्ट आवडली नव्हती, पण त्यानंतर लक्षात आलं, मॅच खेळवल्या गेल्यानंतर लक्षात आलं, त्या घटनाक्रमानंतर लक्षात आलं. आता त्या घटनाक्रम काय आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ही मॅच खेळवली गेली त्यामुळे काय फरक पडला, काय फायदे झाले हेही समजून घेणं गरजेचं आहे. जर ही मॅच खेळवली नसती आणि फक्त बहिष्कार टाकला असता तर तेवढीच चर्चा झाली असती. भारताने पहलगामनंतर जी काय घटना घडली आहे, पहलगामच्या हत्याकांड झाल्यानंतर सिंदूर ऑपरेशन केलं आणि पाकिस्तानाशी संबंध तोडले. अगदी पाणीही पाकिस्तानाला दिलं नाही. सिंदूर टेटी जी होती तीसुद्धा रोखण्याचा प्रयत्न केला, रोखला. जे काय त्यांनी निर्णय घेत गेले भारत सरकार, त्याच निर्णयानंतर पाकिस्तान आणि भारत यातील कोणत्याही प्रकारचा संबंध राहिला नाही. असं असताना ही मॅच का खेळवली गेली, हा सरळ साधा प्रश्न होता. आता ही जर मॅच खेळवली गेली आणि खेळवली नसती तर काय प्रश्न पडला असता? आता खेळवली नसती तर एक गोष्ट घडली असती की बाबा बहिष्कार टाकला, आणि बहिष्कार टाकला त्याच्यावरती जास्त चर्चा झाली नसती. लक्षात घ्या मित्रांनो, काय महत्त्वाची गोष्ट झाली असती तर त्याच्यावरती जास्त चर्चा झाली नसती, देश विदेशी त्याच्यावरती चर्चा झाली नसती. लक्षात आलं का? हां, भारताला राग होता, भारताला त्या प्रक्षुब्ध झाला होता. भारताचे नागरिक प्रक्षुब्ध झाले होते, रागावले होते पाकिस्तानाच्या विरोधात, त्या आतंकी स्थानाच्या विरोधात. मग भारताने ही मॅच खेळवली नाही, त्याच्यावरती जास्त चर्चा झाली नसती. पण मॅच खेळवल्यामुळे चर्चा झाली. लक्षात घ्या मित्रांनो, मॅच खेळवल्यामुळे याच्यावरती जास्त चर्चा झाली. कारण जे विरोधक आहेत ना मित्रांनो, विरोधक तर बसलेलेच आहेत. नरेंद्र मोदीजींना कसं अरेस्ट करायचं, कसं टार्गेट करायचं, त्यांच्या विरोधात कसं काय बोलायचं, त्यांनी ते अगदी तोंडसुख घेतलंच. त्याबरोबर भारताच्या नागरिकांनी सुद्धा तोंडसुख घेतलं. जे नरेंद्र मोदीजींचे चाहते आहेत, समर्थक आहेत, त्यांनी सुद्धा तोंडसुख घेतलं. त्यांना ही गोष्ट ही रुचली नाही, का नरेंद्र मोदीजी ही मॅच खेळवत आहेत. मित्रांनो, सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट काय आहे तर BCCI आणि भारत सरकार ह्याच्यामध्ये काही संबंध नाही आहे. कारण ती स्वतंत्र एक संस्था आहे, त्यांना स्वातंत्र्यता आहे निर्णय घ्यायची. मग भारत सरकार त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. मग जर भारत सरकार त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही असं असताना सुद्धा त्या BCCIचे अध्यक्ष कोण आहेत तर खुद्द अमित शहाचे सुपुत्र. मग त्या अमित शहाच्या सुपुत्राने हा निर्णय का घेतला नाही असाही प्रश्न पडला, अशी चर्चा झाली. मग अमित शहाने आपल्या सुपुत्राला का रोखलं नाही अशी चर्चा झाली. मित्रांनो, आता आपण ही मॅच खेळवली गेली त्याच्यामुळे काय प्रश्न निर्माण झाले, काय संदेश आपण जगाला दिला तो समजून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि हीच गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, मॅच खेळवल्यामुळे काय घडलं ते.
महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला बोललो आहे अगोदरच की विरोधकांनी तोंड सुख घेतलं, समर्थकांनी सुद्धा नरेंद्र मोदीजींनी च्या समर्थकांनी सुद्धा तोंड सुख घेतलं, त्यांनी सुद्धा विरोध केला. मित्रांनो, पण मॅच खेळवल्यामुळे पहिलं मी माझ्या भारतीय संघाचं खेळाडूंचा सुद्धा आभार मानतो. त्यांनी ही मॅच सर्व अंगाने जिंकलेली आहे. अगदी चांगले बॅटिंग केली, चांगली फिल्डिंग केली, चांगली बॉलिंग केली आणि सर्वांगीण हा विजय आहे. हा सर्वात मोठा विजय आहे आणि तो सुद्धा पाकिस्तानावरती. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारताचा जो कर्णधार आहे त्यांनी ज्यावेळी वक्तव्य केलं, त्याने आपले विचार मांडले. त्या वक्तव्यामध्ये, त्या विचारामध्ये ते काय म्हणालं की हा जो विजय आहे हा आम्ही पहलगाममध्ये झालेल्या हत्याकांडामध्ये जे मारले गेले, शहीद झाले, त्या शहीदांवरती, त्या मारले गेलेले नागरिकांसाठी आम्ही डेलिकेट करतोय, त्याला समर्पित करतोय. हा संदेश महत्त्वाचा होता मित्रांनो, आणि हा संदेश जगभर मिळालेला आहे. जगाला समजलेलं आहे की अजूनही आम्ही दुःखी कष्टी आहोत, आम्हाला अजूनही त्याचा राग आहे ह्या सर्व गोष्टीचा. जे काय पाकिस्तानातील पाकिस्तानी आतंक्यांनी केलेला हा जो काय हल्ला होता, आणि तो सुद्धा धर्म विचारून त्याला काय केलंय, जागं ठेवलेलं आहे. लक्षात आलं का? हे विसरायला दिलं नाही आहे जगाला. आणि हे वक्तव्य केल्यामुळे काय आलं, जगभर याच्यावरती चर्चा झाली की भारतातील खेळाडूच नव्हे, भारतातील नागरिकसुद्धा प्रक्षुब्ध आहेत. लक्षात आलं का मित्रांनो काय घडलं ते? हीच महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे काय केलं, बोलवलं त्यांना, या आम्ही खेळूया, आणि खेळामध्ये त्यांचा खेळखंडोबा केलेला आहे. दुसरं काय अपमान केला की त्यांच्याशी हस्तांदोलन केलं नाही, हँडशेक केलं नाही. त्याच्यावरती सुद्धा ते पाकिस्तानाचे खेळाडू नाराज झालेत, पाकिस्तानातील जनता नाराज झाली की आमचा अपमान केला. लक्षात घ्या मित्रांनो, आणखीन चर्चेला उदाहरण आलं. या विषयानंतर आणखीन चर्चेला उदाहरण आलं. खेळवलं नसतं काय झालं असतं, चला भारताने खेळले नाही, भारताने खेळाडू वृत्ती दाखवली नाही, बस एवढाच विषय झाला असता, एवढी चर्चा झाली असती. पण बोलावून, आमंत्रण करून काय केला, त्यांचा अपमान केला, तोंडावरती अपमान केला, तोंडात मारलं गेलं. कशा प्रकारे, न बोलता सुद्धा आणि बोलून सुद्धा. न बोलता म्हणजे काय, तर हँडशेक न करता, हस्तांदोलन न करता, आणि बोलून म्हणजे काय की आम्ही हा जो विजय आहे तो पहलगामच्या हत्याकांडामध्ये जे शहीद झाले आहेत, जे मारले गेले आहेत, त्या मारले गेलेल्या कुटुंबियांना आणि शहीदांना आम्ही समर्पित केलेलं आहे. लक्षात आला का मित्रांनो? ही छोटी गोष्ट नाही आहे, हा छोटा संदेश नाही आहे. आणि ही गोष्ट मला पटली, रुचली, कळलीच होता. तुम्हाला कळलं का काय घडलं ते? मीही नाराज होतो, मलाही राग आला होता, पण वास्तव कळलं. आणि योग्य भूमिका आहे, योग्य निर्णय आहे. आता ह्याच्यावरती भरपूर चर्चा चालू आहे पाकिस्तानामध्ये. लक्षात घ्या, पाकिस्तान आता म्हणते पुढच्या येणाऱ्या खेळामध्ये भारताबरोबर जर खेळ खेळावा लागला तर आम्ही खेळ खेळणार नाही, आम्ही काय करू, बहिष्कार टाकू. अरे टाका ना, बहिष्कार करा, खुद्द तुम्ही करा. आम्ही बहिष्कृत तुम्हाला कधीच केलं आहे, पाकिस्तानाला आम्ही बहिष्कृत कधीच केलं आहे, सर्व तऱ्हेने, सर्व मार्गाने. लक्षात आलं का? आता पाकिस्तान भारताला बहिष्कृत करेल, काय फरक पडत नाही भारताला. पण फरक कोणाला पडतोय, आता पाण्या वाचून मारत आहेत, तडफडत आहेत. काय, कोणाचं नुकसान होते? भारताचं नव्हे. भारत आता समृद्धीकडे चाललेला आहे आणि पाकिस्तान अधोगतीकडे चाललं आहे. पाकिस्तानामधीलच जनता ग्रस्त आहे. आणि आता ही त्रस्त आणि ग्रस्त जनता हा अपमान झाल्यानंतर पाकिस्तानातील या नेत्यांची काय अवस्था ठेवेल? हे जे फील्ड मार्शल झाले, त्या फील्ड मार्शलची काय अवस्था ठेवतील? या एका निर्णयामुळे, लक्षात घ्या मित्रांनो, पाकिस्तानातील जनता आता तोंडसुख घेते ह्या फील्ड मार्शलवरती सुद्धा आणि या नेत्यांवरती सुद्धा. लक्षात आलं का?
या एका निर्णयामुळे हा खेळ खेळल्यामुळे आणि जगभर नाचक्की झालेली आहे. UN मध्ये सुद्धा नाचक्की झाली आहे. लक्षात घ्या, UN मध्ये सुद्धा नाचक्की झाली आहे पाकिस्तानाची. मग आणखीन काय अशा कशा प्रकारे करायला हवी आणि हा योग्य निर्णय आहे. तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हा कसा सर्वांगीण काय झाला, यांना बहिष्कृत केलेला आहे, हा सर्वांगीण अपमान केलेला आहे. त्यांची इज्जत काय केली, चव्हाट्यावर नेऊन बांधलेली आहे. आता पाकिस्तानाचे नागरिक सुद्धा कसे आहेत, प्रक्षुब्ध आहेत. कोणावरती? तुमच्या लक्षात आलं असेल. वास्तव, हेच ते वास्तव आहे. मग हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे एवढं सांगितल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल. वास्तव तुमच्यासमोर मांडलेलं आहे. मग नरेंद्र मोदीजींनी घेतलेला निर्णय किंवा BCCIने घेतलेला निर्णय किंवा भारतीय संघाने घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी. वास्तवावरती बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.